चला लक्ष द्याल, बोर्डवरती लक्ष असेल, लक्ष कंप्लीट बोर्डवरती असेल. समजा आपण ना एक बॉल घेतला बरं का, एक बॉल घेतला आपण, एक बॉल आहे, राऊंड शेप मध्ये असतो बरोबर ना, हा बॉल राऊंड शेप मध्ये असतो. आपण जर समजा बॉल जर घेतला, डोळ्यासमोर ना लिंबू आणा, संत्र आणा किंवा गोल हिटिंग लाडू आणा. त्या लाडूला बाहेरून किंवा ज्या त्या लिंबाला बाहेरून जी साल असते, त्याचं जे कव्हर असतं आउटर, ते फ्लॅट असतं का ते कर्व्ड असतं, म्हणजे वक्र वाकडं असतं का ते फ्लॅट खोक्यासारखं असतं. मग त्याला आपण कर्व्ड सरफेस एरिया असं म्हणू शकतो, बरोबर की नाही. पण जर अखंड लिंबू घेतलं, अखंड लिंबू, तर अखंड लिंबामध्ये कर्व्ड सरफेस एरिया आणि त्याचा टोटल सरफेस एरिया एकच असेल का वेगळा असेल. डोळ्यासमोर लिंबू आणायचंय गोवर्धने, आणि डोळ्यासमोर लिंबू आणल्यानंतर त्याची जी साल आहे बाहेरून हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची, ती त्याचा कर्व्ड शेप आहे का, कर्व्ड म्हणजे वाकलेला भाग आहे का, हो का नाही. गोवर्धने तू दिसत नाही मला, थोडासा इकडे सरक. हा तू इकडे बरोबर आहे, तू तिकडे सरक. हा, तो त्याचा कर्व्ड भाग आहे का, हो. आणि तोच त्याचा एकूण भाग आहे का, एकूण पृष्ठफळ, हो का नाही. हो. म्हणजे जो बॉल असतो, स्पियर असतो, मराठीत गोल म्हणतात त्याला, इथे जो स्पियर म्हटलेला आहे हा लिंबू आहे, हे लक्षात ठेवा, किंवा लाडू आहे, लिंबू म्हटलं तरी चालेल. आता जर तो लिंबू मी अर्धा कापला, बरोबर मध्यभागून अर्धा कापला, बरोबर मध्यभागून अर्धा कापला, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हेमिस्पियर, मराठीत म्हणतात अर्धगोल. बरोबर मधून अर्धा कापला ना लिंबू, तर तो काय झाला, त्याचा हेमिस्पियर. आता मला विचार करून उत्तर द्या, जर लिंबू बरोबर अर्धा कापला तर त्याला एकूण किती पृष्ठ तयार होतील, किती सरफेस तयार होतील, 1 2 का आता 3, 2. एक कर्व्ड, लक्षात आला का. आणि वरचा फ्लॅट, वरचा फ्लॅट कुठल्या आकारात असेल, गोल, त्रिकोण, चौकोन, सर्कल, गोल, म्हणजे वरचा असतो गोल आणि खालचा असतो कर्व्ड, हो की नाही. आता माझा पुढचा गोष्ट नीट ऐका, एरिया म्हणजे काय आणि व्हॉल्यूम म्हणजे काय. आतून बाहेरून किती मॅटर भरलंय हे शोधायचं असेल, वस्तूच्या आतमध्ये किती भरलेला जागा आहे, किती भरायला जागा आहे, हे जर शोधायचं असेल तर त्याचं व्हॉल्यूम काढावं लागतं. वस्तूच्या आतमध्ये किती जागा आहे, किती मॅटर भरू शकतं, ते जर शोधायचं असेल तर त्याचं काय काढावं लागतं, व्हॉल्यूम. आणि फक्त आउटर शोधायचं असेल तर त्याचा काढावा लागतो एरिया. आता आपण लिंबाचाच विषय घेतला आहे. समजा तुम्हाला कोणी विचारलं की लिंबामध्ये किती रस भरला आहे, तर त्याचा एरिया काढावा लागेल का व्हॉल्यूम काढावा लागेल. मी काय सांगितलं, विचार नीट करायचा, झोपेत राहायचं नाही. आतमध्ये किती वस्तू भरलेली आहे ते शोधायचं असेल तर काय काढावं लागतं, व्हॉल्यूम. मग लिंबाच्या आत रस किती भरलाय हे जर शोधायचं असेल तर काय काढावं लागेल, व्हॉल्यूम. ही जी खोली आहे, या खोलीमध्ये किती हवा भरली आहे हे शोधायचं आहे तर काय काढावं लागेल, पाण्याची टाकी आहे, त्याच्यात किती पाणी भरलंय हे शोधायचंय, व्हॉल्यूम. कणकेचा डबा आहे, आई ज्याच्यात कणिक भरून ठेवते, त्या डब्यामध्ये किती कणिक भरली आहे किंवा किती कणिक भरली जाऊ शकते हे शोधायचंय तर काय काढावं लागेल. पण डबा तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल त्याला काय काढावं लागेल, एरिया. कन्सेप्ट लक्षात आली का, हो का नाही. 9.3 ला सुरुवात करताना काही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. 9.3 ला सुरुवात करताना काही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. कुठले कुठले फॉर्म्युले आहेत पाल, पेज नंबर 122 वरती फॉर्म्युले आलेले आहेत वरती, हे महत्वाचे. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पियर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर सापडले का. त्याच्यानंतर पान नंबर 121 वरती पण काही फॉर्म्युले आलेले आहेत, खालती आलेले आहेत पान नंबर 121 ला. व्हॉल्यूम ऑफ स्पियर 2/3 पाय आर क्यूब सापडलं का, सापडलं. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियरचं 4/3 आहे आणि हेमिस्पियरचं 2/3 आहे, सापडलं का, हो का नाही. त्याच्यानंतर पान नंबर 120 वरती पण सूत्र आहेत, वरतून 7व्या-8व्या लाईनला आलेत पाल. 2 सूत्र आहेत, सरफेस एरिया ऑफ स्पियर 4 पाय आर स्क्वेअर, सापडलं का, सापडलं. आणि नंतर त्याच्याच खालती आलेलं आहे पाल, सरफेस एरिया ऑफ होलो हेमिस्पियर 2 पाय आर स्क्वेअर. होलो म्हणजे पोकळ, प्लास्टिकचा बॉल आठवा,
प्लास्टिकचा बॉल मधून बरोबर अर्धा कापला तर तो लिंबासारखा असेल का आतून पोकळ असेल? आतून पोकळ असेल, मग आपण त्याला होलो म्हणणार. अशा केसमध्ये त्याला किती पृष्ठ सापडतील पोकळ असल्यावरती? एकच, कर्ड फक्त. त्याच्यानंतर त्याच्या खालती परत एक सूत्र आलेलं आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फियर. सापडलं का? त्याचं सूत्र दिलेलं आहे 3πr². आता सॉलिड म्हणजे लिंबू बरं का. सॉलिड म्हणजे काय? लिंबू सारखं. लिंबू आतून पूर्ण भरलेला असतो ना, मग तो झाला सॉलिड. कन्सेप्ट लक्षात आली? बरं, 9.3 मधलं पहिलं एक्झाम्पल. 9.3 मधलं पहिल्यातलं पहिलं काय विचारलंय 9.3 मध्ये आपल्याला? फाइंड सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ स्पियर. सापडलं का? काय काय विचारलंय? सरफेस एरिया काढायला लावलाय आणि व्हॉल्यूम ऑफ काय काढायला लावलं? स्पियर, म्हणजे गोलाचं घनफळ आणि त्याचा एरिया शोधायला लावलाय. मग आता आपण काय करूयात? लचके आधी सूत्र लिहूयात. सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर. काय सूत्र आहे जरा शोधा. इतक्यात टिकआउट केल्या आपण. सरफेस एरिया ऑफ स्पियर 4πr². प्रश्नात पायची किंमत दिली आहे का? किती दिली आहे? 3.14. आर किती दिला? 4. 4चा स्क्वेअर. मग 4 गुणिले 3.14 गुणिले 4चा स्क्वेअर किती? 16. याचा गुणाकार करायचा. गुणाकार तर तुम्हालाच करायचे, ते मी नाही सांगणार. गुणाकार करता येतील ना? चला एक करून दाखवतो मी तुम्हाला. 16 चोक 64. मग 3.14 ला 64 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. कितीने? 64 ने. 4 चोक 16 6 4 ने 5.12. बरोबर ना? एककाचा शून्य. 6 चोक 24 4. चला 1. 6 1 6. चले 2. 6 1 6 6 2 8. 18. असं काहीतरी आन्सर येईल. मे बी माझं पण चुकलेलं असेल, पण तुम्ही नक्की कॅल्क्युलेशन करून पाहणार आहेत. चला 1. इथे आले 0. चले 2. मागे उत्तर पहा किती दिलंय त्यांनी त्याचं. असंच आहे का? 200.96 वगैरे काहीतरी का चुकलंय? बरोबर आहे. म्हणजे मग याचा आन्सर किती आलं? 200.96. एरिया आहे म्हणून कशात लिहायचा? सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये किंवा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. बरोबर ना? बरं, आता अजून त्यांनी काय विचारलंय आपल्याला त्याच प्रश्नामध्ये? त्याचं काय विचारलंय? व्हॉल्यूम विचारलेलं आहे. त्यांनी आपल्या त्याचं व्हॉल्यूम विचारलंय. मग आपण सूत्र लिहिणार. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू, काय सूत्र आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियरचं? व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 πr². मग 4/3 पायची किंमत किती आहे? 3.14. आर किती आहे? 4. 4चा क्यूब. मग 4/3 इंटू 3.14. 4चा क्यूब किती आहे? 64. 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चोक 16. 16 चोक 64. आता हे कसं करणार? आता हे तुम्ही करणार आहेत बरं का. या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला नंतर डिवाइड कितीने करायचं? 3 ने. जमेल ना? बरं, नंतर लक्षात ठेवाल एरिया कशात सांगितला मी लिहायला? सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. पण व्हॉल्यूम कशात लिहायचं? सेंटीमीटर क्यूब मध्ये. व्हॉल्यूम कशात लिहायचं? किंवा क्युबिक सेंटीमीटर मध्ये. आता मला विचार करून सांगालच की याच्यातला प्रश्न क्रमांक 2 आणि 3 असाच तयार होईल का? कुठली व्हॅल्यू बदलेल? प्रश्न क्रमांक 2 मध्ये ही व्हॅल्यू बदलेल का? 4च्या ऐवजी किती टाकावं लागेल? 9. इथे पण 4च्या ऐवजी 9. आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 पॉइंट. स्टेप त्याच का वेगळ्या? स्टेप त्याच. करू शकाल ना? मी जाणार आहे क्वेश्चन नंबर 2 ला. इफ द रेडियस ऑफ द सॉलिड हेमिस्फियर इज 5 सेंटीमीटर. त्यांनी रेडियस दिलेली आहे. रेडियस ऑफ सॉलिड हेमिस्फियर, रेडियस ऑफ सॉलिड हेमिस्फियर बरोबर आर बरोबर किती दिली? 5 सेंटीमीटर. बरोबर आहे का? अजून काय विचारलंय? फाइंड इट्स कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. चला सूत्र शोधा. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फियर
कर्ड सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फियर. सॉलिड पाहिजे बरं का, सॉलिड हेमिस्फियर. मला वाटतं पान नंबर 120 वरती आहे. 3πr². सापडलं का? सॉलिड हेमिस्फियर म्हणजे मी काय सांगितलं, लिंब अर्ध कापलेलं. त्याचं काय सूत्र? 3πr². या प्रश्नात पायची किंमत दिलेली आहे का? पायची किंमत दिली आहे. किती वापरायची आहे? 3.14. आर ची किंमत किती आहे? 5. मग 3 गुणिले 3.14 गुणिले 5चा स्क्वेअर किती? 25. आता याचा गुणाकार करावा लागेल. 25 3 25 त्रिक. मग 3.14 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 75. 75 ने मल्टिप्लाय करायचं. 5 चोक 20 शून्य चले 2. 5 एक 5 2 7. 3 5 15. 1 एकाचं 0. 7 चोक 28 8 चले 2. 7 एक 7 2 9. आणि 7 त्रिक 21. 0. 15 5 चला 1. 15 5 चला 1. 3 आणि 2. आता किती घरानंतर पॉइंट टाकायचे? 2 घरानंतर. म्हणजे उत्तर आलं 335.50. पाहता बरं उत्तर बरोबर आहे का? हो का नाही? चुकलंय? चला चेक करा. माझा गुणाकार चुकलाय का? मग माझा गुणाकार चुकलाय का? चेक करा. गुणाकार चेक करा. मल्टिप्लिकेशन चेक करा. मल्टिप्लिकेशन चुकलंय का माझं? मल्टिप्लिकेशन चेक करा. चुकलंय का? किंवा मागे पण प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, असं काही नाही. हा, मागे उत्तर किती आहे? मग तुम्ही मूर्ख आहेत. तुम्ही मूर्ख आहेत. 235.5 आणि 235.50 सारखंच ना, बावळट हो. याच्या पुढे किती पण शून्य टाका, फालतू राहतात. मला सांगता यार माझं चुकलं. हा जो शेवटचा शून्य असतो ना, हा व्हॅल्यूलेस असतो, विसरू नका. शेवटचा शून्य व्हॅल्यूलेस असतो. राहिलं ना लक्षात? शेवटच्या शून्याला अर्थ काहीच नसतो. तो लिहिला काय आणि नाही लिहिला काय, वन अँड द सेम. कळालं का? बरं, अजून काय विचारलंय त्यांनी? कर्ड सरफेस एरिया नंतर टोटल सरफेस एरिया. मग आता आपण सूत्र लिहिणार, टोटल सरफेस एरिया. लक्षात राहील ना, शेवटच्या शून्यांना अर्थच नसतो बरं का. टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फियर. काय सूत्र आहे? टोटल सरफेस एरिया. तुम्ही मला वाटतं काहीतरी चुकीचं सांगितलं असं माझं मत आहे बरं का. हो ना? हे कशाचं सूत्र होतं? हे सूत्र कशाचं आहे? हे सूत्र कशाचं आहे? पान नंबर 120 वरती याल. मला वाटतं 3πr². हे सूत्र आहे टोटल सरफेस एरियाचं. सापडलं का? जरा नीट चेक करा. जे माझ्या समोर बसलेत ना, त्यांनी व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करा. हे इथे दिसतंय का तुम्हाला? नावं वाचता येतात का? हे इथे आहे का लिहिलेलं? टोटल सरफेस एरिया. हे कशाचं सूत्र आहे? टोटल सरफेस एरिया. सापडलं का? मग आता कर्ड सरफेस एरियाचं काय सूत्र आहे? शोधा जरा. स्पेलिंग बिलिंग सापडतं की नाही आपल्याला? कर्ड सरफेस एरिया कुठे लिहिलंय? 4πr². कर्ड सरफेस एरिया कुठे मला सांगा, घाबरू नका. 120 वरती शेवटचं. शाबास. पण वाचता येतं की नाही आपल्याला? ते कर्ड सरफेस एरिया कोणाचा दिलाय? स्पियरचा आहे. हो की नाही? मग चला, तुम्ही विचार करून मला नक्की उत्तर देऊ शकता. चला बरं का, परत एकदा पहा बरं का. तो कोणाचा दिलाय कर्ड सरफेस एरिया? स्पियर. आणि मग मी काय सांगितलं? हेमिस्फियर म्हणजे काय? अर्धा. मग त्याचा अर्ध घ्यावा लागेल की ते किती आहे? 4πr. मग याचं उत्तर काय घ्यावं लागेल? 2πr². कन्सेप्ट कळाली का? मग 2 गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले आर ची किंमत किती आहे? 5. हो की नाही?
अरे हो की नाही? बरं, मग आता 2 गुणिले 3.14 गुणिले 5चा स्क्वेअर 25 दुने 50. मग 3.14 ला कितीने गुणायचंय? आधी शून्याने गुणून घेऊ. 0 0 0 एककाचा 0. 4 पंचे 20 शून्य चले 2. 5 1 5 आणि 2 7. 3 5 15. 0 0 7 5 1. किती घरानंतर पॉइंट आहे? 2. मी काय सांगितलं? शेवटच्या शून्यांना महत्व असतं का? द्या सोडून. म्हणजे हे पॉइंट नंतरचे बरं का. म्हणजे उत्तर किती आलं? 157 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर आहे का उत्तर? कन्सेप्ट कळाली का? बर, तुमच्या काय लक्षात आलं? मला वाटतं सूत्र पाठ असतील तर कार्यक्रम जमेल का नाही जमणार? सूत्र पाठ पाहिजे. सूत्र पाठ असतील तरच कार्यक्रम जमेल. सूत्र पाठ नसतील तर जमणार नाही. क्वेश्चन नंबर 3 ला जाऊयात. काय पा क्वेश्चन नंबर 3? क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काहीतरी व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांनी. कशा कशाच्या व्हॅल्यू दिल्या आहेत रे? वाचून उत्तर द्यायची बरं का, घाई नाही करायची. तिथे दिलंय सरफेस एरिया ऑफ, म्हणजे दिलंय ते मांडून घेऊ. सरफेस एरिया ऑफ स्पियर किती दिलाय? सेंटीमीटर स्क्वेअर. हो की नाही? चला मला आता सूत्र सांगा. सरफेस एरिया ऑफ स्पियर असं काय सूत्र आहे? इतक्यातच तुम्ही पाहिलं होतं 4 पाय आर स्क्वेअर बरोबर 2826. हो की नाही? प्रश्नात विचारलं काय? प्रश्न वाचा आणि मला सांगा विचारलं काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचं काय सूत्र आहे? 4/3 पाय आर. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती पाहिजे? आर ची. आपण आर ची व्हॅल्यू शोधू शकलो तर शक्य आहे ना. मग आता याच्यावरून आपण आर ची व्हॅल्यू काढूयात. या प्रश्नामध्ये पायची किंमत दिली आहे का? किती दिली आहे? 3.14 इंटू आर स्क्वेअर बरोबर 2826. मग आता या दोघांचा गुणाकार करून घेऊ. मल्टिप्लिकेशन या दोघांचं बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि ते तिकडे जाऊन काय होऊन जाईल? डिव्हाइड. मग 3.14 गुणिले 4 उत्तर आलं 12.56. मग आर स्क्वेअर बरोबर 2826 अपॉन 12.56. ही स्टेप कळाली का? हो का नाही? आपण काय केलं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि हा तिकडे जाऊन काय झाला? डिव्हाइड. परफेक्टली क्लिअर? नक्की. इथे किती घरानंतर पॉइंट आहे? मग 2 घरं सरकवायचे तर वरती 2 शून्य वाढवून टाकायचे म्हणजे पॉइंट निघून जातो. लक्षात ठेवा. पॉइंट राहिला का निघून गेला? आता डिवाइड करायचं. मला वाटतं असं मी क्लासमध्ये शिकवलंय खूप वेळा. डायरेक्ट भागाकार करायला शिकायचं. त्याला सिम्प्लिफाय करायच्या भानगडीत पडायचंच नाही. ही पहिली संख्या आणि ही पहिली संख्या. 12चा पाडा म्हणा, त्याच्यात 28 किंवा त्याच्यापेक्षा छोटी संख्या. 12 दुने 24 म्हणजे भाग कितीचा जाऊ शकेल? 2चा. करून पाहूयात. याला 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 ने 12 2 हातचाला 1, 10 ने 11 1 हातचाला 1, 25 भाग गेला 2चा. 25/12 मायनस करूयात. उत्तर आलं 314. वरतून आणला 1 0. आता इथे 12 इथे 31. आता भाग कितीचा जाईल? 12चा पाडा म्हणा. 12 1 12 12 2 आणि 12 3 म्हणजे भाग परत 2चाच जाईल. 25/12 परत. इथे उरले 28, इथे उरले 6, वरतून आणला 0. आता इथे 12 आणि इथे 62 62. 12चा पाढा त्याच्यात 62 किंवा त्याच्यापेक्षा छोटी संख्या म्हणजे 12 पंचे 60. भाग कितीचा जाऊ शकेल? 5चा. करून पाहूयात. गुणिले 5 0 8 3 5 5 25 आणि 3 28 8 2 60 आणि 2 62. भाग कितीचा गेला? 5चा. बरोबर ना? आन्सर किती आलं? 0. म्हणजे याने आला भाग दिला तर उत्तर किती आलं? 225. आयडिया लक्षात आली का? बरोबर काय? आर स्क्वेअर. 225 कोणाचा स्क्वेअर? तर 15चा. म्हणजे आर बरोबर किती आला? 15 सेंटीमीटर.
ही कन्सेप्ट कळाली का? आता आर ची व्हॅल्यू मिळून गेली आपल्याला. आता कोणाची व्हॅल्यू घ्यावी? आता काय कोणाचा फॉर्म्युला वापरायचा? व्हॉल्यूमचा. व्हॉल्यूम बरोबर 4/3 पाय आर क्यूब. मग 4/3 पायची प्राइस 3.14, आर ची प्राइस किती आहे? 15. मग आता 15चा क्यूब करायचा आणि हे सोडवायचं. हे करू शकाल? किंवा हे तुम्ही असं पण करू शकतात, म्हणजे सिम्प्लिफाय होऊन जाईल. 3.14 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 15. 5 एक 5, 5 त्रिक 3 5. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं शिल्लक राहील. आलेला आन्सर कशात लिहाल? क्युबिक सेंटीमीटर. कन्सेप्ट लक्षात आली का? हो का नाही? मी जाणार आहे क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 काय पाल? क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे? क्वेश्चन नंबर 4 मध्ये व्हॉल्यूम दिलेलं आहे आणि विचारलं काय? हा जो तिसरा प्रश्न होता याच्यात काय दिलेलं होतं आणि शोधलं काय? आता काय दिलंय? विचारलं काय? सेम स्टेप. सेम स्टेप. व्हॉल्यूम बरोबर किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये? व्हॉल्यूम 38,808 बरोबर ना? मग व्हॉल्यूमचं सूत्र 4/3 पाय आर क्यूब. हो की नाही? प्रश्नात पायची किंमत दिली आहे का? किती आहे? मल्टिप्लाइड बाय आर क्यूब इज इक्वल टू 38,808. हे दोघं मल्टिप्लाइड तिकडे सगळे जाऊन उलटे पालटे होऊन जातील. म्हणून आर क्यूब बरोबर 38,808 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 20. हे मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. जसं इथे आर स्क्वेअर बरोबर आल्यानंतर आपण स्क्वेअर रूट घेतलं होतं, हे आठवतं का? ही व्हॅल्यू आल्यानंतर काय घेतलं होतं? स्क्वेअर रूट. मग आता ही व्हॅल्यू आल्यानंतर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल का क्यूब रूट घ्यावं लागेल? क्यूब रूट. कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? हॅलो, हा बोला. बरं, हे करू शकाल कंप्लीट? नक्की. मग तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल हे सोडवल्यानंतर? हे सोडवल्यानंतर कशाची व्हॅल्यू मिळेल? आर ची. आणि मग आर ची व्हॅल्यू मिळाली की मग तुम्हाला काय काढायचं? सरफेस एरिया. मग सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहायचा पाय आर स्क्वेअर, त्याच्यात परत आर ची व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर काढायचं. हो का नाही? चला, मला क्वेश्चन नंबर 5 कोण समजावून सांगेल कसं करावं लागेल? आधी कोणाचं सूत्र लिहायचं? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. काय सूत्र आहे व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचं? पाय आर क्यूब. मग ते सोडवलं की कशाची व्हॅल्यू मिळेल? आर ची. विचारलं काय? आणि आरच्या डबल केलं की काय? डायमीटर. पहा मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, या चॅप्टरला सगळ्यात महत्वाचं काय? या चॅप्टरला सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे सूत्र. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट ती म्हणजे गुणाकार आणि भागाकार. याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावावं लागणार आहे. परांजपे सर काय शिकवू शकतात? मेथड का गुणाकार भागाकार? मेथड. गुणाकार भागाकार मी का नाही शिकवू शकत? ते तुमचे झालेत का मला शिकवावे लागतील? झालेत. जसं फॉर एक्झाम्पल मोरे, हे तू म्हणशील सर मला हे येतच नाही, तर हे तुझंच तुला करावं लागणार आहे का हे मला शिकवावं लागेल? कारण मी जरी सांगितलं की हे असं करा तरी परीक्षेला वेगळं उदाहरण येऊ शकतं ना. मग त्या केसमध्ये हे गुणाकार भागाकार कोणाला करावे लागतील? तुम्हाला. ते मला थोडी करता येतील. बरोबर की नाही? त्याच्यामुळे हे तुमचे तुम्हाला करणं आहे. चला तरी पण मी हे एक समजावून सांगतो. हे एक कॅल्क्युलेशन आहे ना, हे करून दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला परत एकदा लक्षात येईल. मी आता याच्यात काय करणार आहे? माझी पद्धत सोपी आहे. ते शाळेमध्ये सांगतात हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला. आपल्याला काही भानगडीत पडायचं नाही. आपल्याला डायरेक्ट गुणाकार भागाकार करायचे, कारण डायरेक्ट भागाकाराची पद्धत सोपी जाते. मी आता यांचा डायरेक्ट गुणाकार करणार, याचा आणि याचा. वरच्याचं मल्टिप्लिकेशन आणि याचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट. मी आता वरच्याचं मल्टिप्लिकेशन करून घेईल. 7 त्रिक किती? 21. 308 0, त्याला मल्टिप्लाइड बाय किती? 21.
21चा टेबल पाठ आहे? नाही, माझंही नाही पाठ, असं आपण समजूया. मग आधी एकाने मल्टिप्लाय करून घेऊ. आधी एकाने मल्टिप्लाय केला, आन्सर तेच आलं. मग ठेवला 0. 2ने मल्टिप्लाय करू. 2 8 16, हातचा आला 1, 81 1. 8 2 16 6, हातचा आला 1. 8 2 16 1, 17 7, हातचा आला 1. 3 1 3 1, 3 2 6 1, 7, 8 6 9, 14 4, चला 1, 11 1, हातचा आला 1, 8. म्हणजे वरच्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर एवढं आलं, 81 49 68. हो की नाही? बरं, आता खालच्याचं मल्टिप्लिकेशन तर सोपं आहे. 22 4 जा 88. हो की नाही? डायरेक्ट भागाकार करायचा. तुम्ही ही पद्धत ना घरी प्रॅक्टिस करा, तुम्हाला सांगतो तुमचं काम सोपं होणार आहे. डायरेक्ट डिव्हिजन करायला घ्यायचं, आधीमध्ये कुठेच थांबायचं नाही, डायरेक्ट डिव्हिजन. आता इथे 8 आणि इथे 81. 8च्या पाड्यात 81 किंवा त्याच्यापेक्षा छोटी संख्या. 8 10, मग भाग 9ने द्यायचा. लक्षात ठेवा, भाग कितीने द्यायचा? 9ने. म्हणजे 88 ला कितीने मल्टिप्लाय करून पाहूयात? 9 ने. 9 8 72 2, चले 7. 9 8 72, 72 आणि 7 79. भाग कितीचा गेला? 9चा. 79 792. इथे उरले 2, इथे पण उरले 2, वरतून आणले 9. बरोबर. आता इथे 8, इथे 22. आता भाग कितीचा जाईल? 8च्या पाड्यात 22 किंवा त्याच्यापेक्षा छोटी संख्या. 8 2 16, 8 3 24, भाग जाईल 2चा. भाग गेला 2चा. 176. 176. इथे किती उरतील? 3 आणि 5. आता वरतून किती उतरणार आहे खालती? 6. बरोबर ना? 8च्या पाड्यात 53 किंवा त्याच्यापेक्षा छोटी संख्या. 8 7 56, 8 6 48. म्हणजे भाग कितीचा जाईल? 6चा. 6 8 48, 8 हातचेले 4, 6 8 48 आणि 4 52. भाग गेला 6चा. 528. बाकी उरली 8, वरतून आणले 8. 88 1 88 झालं. म्हणजे भाग दिल्यानंतर उत्तर हे आलं 9261. आयडिया लक्षात आली का? तुम्ही याची प्रॅक्टिस ठेवलीत ना तर तुमचं काम सोपं होणार आहे. आता आपल्याला शोधायचंय हा कोणाचा क्यूब आहे असं शोधायचंय. हा कोणाचा क्यूब आहे हे शोधायचंय. हा कोणाचा क्यूब आहे. मग आता हे कसं शोधणार त्याची पण आयडिया आहे माझ्याकडे. तुम्हाला आहे ना राऊंड अप क्यूब पाठ पाहिजे. राऊंड अप म्हणजे मोठ्या मोठ्या ठळक ढोबळ संख्या पाठ पाहिजे. ढोबळ मोठे मोठे आकडे पाठ पाहिजे. म्हणजे मग शोधायला सोपं जातं मोठे मोठे आकडे पाठ असतील तर. जसं फॉर एक्झाम्पल 10चा क्यूब किती येईल? 10 गुणिले 10 गुणिले 10 1000. हो ना? मग 100चा क्यूब किती येईल? मला वाटतं 10चा क्यूब किती आला? 1000. 30चा क्यूब किती येईल? 3 त्रिक 9 त्रिक 27 आणि हे 3 शून्य. म्हणजे हा नंबर या दोघांच्या मध्ये आहे का? हो की नाही? म्हणजे मग यांच्यामध्ये याचा आन्सर असणार आहे. 20चा क्यूब किती येईल? 2 दुने 4 दुने 8 म्हणजे 8000. म्हणजे ही संख्या आता या दोघांच्या मध्ये आली पा. ही संख्या या दोघांच्या मध्ये आहे की नाही? आयडिया सापडून गेली. या दोघांच्या मध्ये ही संख्या आहे. हे तर फायनल झालं. याच्या एकक स्थानी किती आहे? 1 आहे. बरोबर की नाही? आता मला सांगा साधारणतः हा नंबर कोणाच्या जवळ जाणार आहे? 8000च्या जवळ जाणार आहे का 27000च्या जवळ जाणार आहे? 8000च्या जवळ जाणार आहे. म्हणजे मग साधारणतः 20च्या आसपास उत्तर असेल. हे तर फायनल झालं. 20च्या पुढची संख्या काय? युनिट प्लेसला किती येतो? 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येईल. म्हणजे मग उत्तर 21 असू शकतं. 22च्या युनिट प्लेसला किती आहे? 2. 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दुने 4 दुने 8 नाही चालणार. 3 घेतला तर 27 येईल नाही चालणार. 4 घेतला तर 64 येईल नाही चालणार. 5 घेतला तर 125 येतो नाही. 6चा नाही येणार. 7चा नाही येणार. 7 त्रिक नाही येणार. 8चा पण नाही. मग तो पुढची संख्या निघून जाते. म्हणजे मे बी उत्तर किती असेल? करून पाहता बरं. 21 गुणिले 21 गुणिले 21
21 गुणिले 21 गुणिले 21 21 मल्टिप्लाइड बाय 21 मल्टिप्लाइड बाय 21 21 मल्टिप्लाइड बाय 21 मल्टिप्लाइड तेच आहे केलं मी कॅल्क्युलेटर वरती तेच आहे 21 याचा आन्सर किती येतोय थोडक्यात या प्रकाराला कशाची गरज पडेल प्रॅक्टिसची किंवा तुम्हाला आठवत असेल तर परांजपे सरांनी सांगितलं होतं क्लास चालू झाला तेव्हाच की 1 ते 30 पर्यंतचे स्क्वेअर पाठ करा आणि 1 ते 30 पर्यंतचे क्यूब पाठ करा हो ना म्हणजे तुमचे क्यूब पाठ असतील तर आन्सर इझी होईल मग आता इथे कसं करणार आता हे तर होऊन गेलं मग आता हे झाल्यानंतर आता याच्यात प्राइसेस टाकायच्या आहेत 4 गुणिले पायची प्राइस 22/7 आर ची प्राइस 21 मग 4 गुणिले 22/7 मल्टिप्लाइड बाय 21 मल्टिप्लाइड बाय 21 3 जा मग या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला हवं असलेलं आन्सर मिळेल हो की नाही सूत्र महत्वाची आहेत फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय गुणाकार भागाकार दुसरं काहीच नाही कन्सेप्ट कळाली चला बरंच काम आहे तुमच्याकडे स्टार्ट करतायत तुम्ही लगेच